जय श्रीराम भावानो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येतो. आणि आजचा आपला ब्लॉग राहणार आहे करंजा बनवायला लावलेल्या घरी. आणि उद्या पितृपक्ष आहे ना, त्याच्यासाठी करंजा बनवायला लागलाय. दाखवतो तुम्हाला, बघा कशा बनवतात. रुही इथे करंजा बनवायला लागले आणि इथे निकू पुऱ्या वाढवायला लागलेले आहे. तर तुम्हाला दाखवतो बघा. गाईज या साईडला मम्मी पण लागलेली आहे. बघा कसं बनवतात, तुम्हाला दाखवतोय. तुमच्याकडे कसं बनवतात ते पण सांगा कमेंटमध्ये. ही बघा करंजी. ते रोहिणी पण बनवलेली आहे. हे बघा एवढ्या बनवून झालेल्या. गाईस रुईला ह्याच्यावर जमत नाही करायला. तर रुईने आता हे कापण घेतलेले आहे मम्मीकडून. बघा गाईस रुईला जमत नाही ह्याच्यावर. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तर रुईने आता कापण घेतले. बघू ह्याच्यावर जमते का. रुई करायला लागलेली आता. बघू रुईला जमते का. दाखवतो तुम्हाला रुईला जमते का बघू. गाईज बघू जमलंय का. चिटकलेलं आहे पीठ वाटतं. नाही नाही आणि गाईज केलेलं आहे फायनली रुईनी. हो आपली आजीब याहीच तरी फर्म आईच असते तिथली फर्म आपल्या घरात पहिली दोन आम्ही आवडतो तिकडे ओल्या वारीले काय फटाफट मोदक देवा आशा का मोदक फटाफट. फिट करे पाहिजे. गाईज बघा उंबर काढायला लावलेले आहेत. आणि रुई चाललेली आहे घरी. कंटाळलेली आहे जायला. मला सांगते निर्मळला सोड. गाईस रुई मला सोडायला सांगत होती घरी. तर मी नाही, मी तिला बोललेला पैसे पण देत होता ट्रेनला जाण्यासाठी. ती काय जायला हे नाही, मला घेऊनच जायला निघाले. तिला आता सोड, मला आलाय कंटाळा पण काय करणार. तिला सोडतो आता निर्मळला, तिथून जाईन ती. मला आलाय आधीच. येतो तिला. गाईज बघा पितृपक्षासाठी आमच्यामध्ये असं ताट भरतात. आजोबा जे तुमचे कोणी गेले असतील त्यांच्यासाठी असं ताट वगैरे भरतात. ते हे माझ्या आजोबा आजी आणि पप्पांसाठी हे भरलेलं आहे आम्ही. आणि हे बघा असं हे करतात. आता हे आम्ही वरती टेरेसवर घेऊन जाणार. तर चला.